स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके. आता सगळ्यात पहिला स्टुडंट्स लिहून घ्या RRB ग्रुप डी एक्झाम पॅटर्न. आणि हे जे शिकवतोय स्टुडंट त्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे, डोंट वरी. मी जे रेकॉर्डिंगला टाकलेलं आहे आता. पण ह्याच्या पुढे आपले सगळे लेक्चर स्टुडंट्स आपल्या ऍप्लिकेशन वरती होतील, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करणं कंपल्सरी. मी प्रत्येकाच्या मोबाईल व्हॉट्सअपला मी ऍप्लिकेशनची लिंक पाठवलेली आहे. तर ज्यांनी अजून आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड केलेलं नाहीये त्यांनी प्लीज डाउनलोड करून घ्या. आता याच्यामध्ये बघा स्टुडंट्स, ही RRB ग्रुप डी एक्झाम पॅटर्न ही सीबीटी आहे. व्हॉट इज सीबीटी? कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, ऑनलाईन एक्झाम असणार आहे. ह्याच्यामध्ये स्टुडंट तुम्हाला सब्जेक्ट्स बघा काय आहेत. रिझनिंग, मॅथमॅटिक्स, जनरल सायन्स, आणि जनरल अवेअरनेस. हे 4 सगळ्यांना दिसतंय? यस. अशोक तू कॅमेरा बंद कर. ओके. आता इथे क्वेश्चन बघा किती आहेत. रिझनिंगचे 30, मॅथमॅटिक्स 25, जनरल सायन्स 25 आणि 20. टोटल झाले किती बघा, 100 प्रश्न. मार्क्स लिहून घ्या. 30, 25, 25, 20. किती झाले मार्क्स? 100 मार्क्स. आणि स्टुडंट तुम्हाला ह्याला पासिंग वेळ देणार आहे 90 मिनिटं. लिहून घ्या. म्हणजे जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर स्टुडंट्स प्रत्येकाला मिळणारा जो वेळ आहे हा सफिशियंट आहे, लक्षात घ्या. म्हणजे मी मगाशी सांगितलं, इथं तुम्ही जर प्रॉपर स्टडी केला तर प्रत्येक व्यक्तीला मिळणारा जो वेळ आहे दीपा, हा इथे सफिशियंट आहे. मग ह्याच्यामध्ये बघा, हा जो विषय हे 2 विषय तुम्हाला करायचे, त्याचं मटेरियल मी तुम्हाला देणार आहे. ह्याच्यामध्ये 1-1, 2-2 सेशन आपण त्याच्यावरती घेणार आहोत, देर इज नो डाऊट. पण डीप मध्ये आपण तो कव्हर करत नाही, कारण तो थोडासा वास्ट विषय असतो आणि तो एवढा वास्ट आहे त्याला वर्ष पण कमी पडणार. पण तो वाचनाचा विषय आहे आणि आपण ऑलरेडी शाळेमध्ये असताना ते वाचलेलं आहे. त्याच्यामुळे तो विषय तुम्हालाच करायचा आहे. पण त्याचं प्रॉपर मटेरियल माझ्याकडे उपलब्ध आहे, ते मी तुम्हाला देणार आहे. काही पुस्तकं मी तुम्हाला सांगणार आहे मागवायला. ते 200, 250, 300 रुपयाची बुक्स आहेत. ते इमिडिएटली मागवून घ्या. जर तुम्हाला अवेलेबल नसेल तर मला तुम्ही ऑर्डर द्या, मी तुमच्यासाठी मागवतो आणि तुम्हाला घरपोच करतो, डोंट वरी. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, रिझनिंग मध्ये आपल्याला किती अटेम्प्ट करायचे, म्हणजे आपला स्कोर किती व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. अटेम्प्ट साधारणतः रिझनिंग मध्ये बघा, जर तुमचा आता मला वाटतं 30 मार्काचा हा पेपर आहे, बरोबर, रिझनिंग. तर साधारणतः तुमचा रिझनिंगचा जो अटेम्प्ट आहे हा साधारणतः 26 असायला पाहिजे. म्हणजे 26 मार्क तुम्हाला 30 आउट ऑफ 30 पण तुम्ही स्कोर करू शकता, पण आपण 26 पकडूया आणि हा आरामात होतो. कारण बघा, 90 मिनिटं म्हणजे साधारणतः एका मिनिटाला एक प्रश्न. तुम्ही एका मिनिटाला जरी एक प्रश्न केला तरी 90 मिनिटं तुमचे 90 प्रश्न होतात, आरामात होतात. आणि जर तुमचे 90 प्रश्न अटेम्प्ट झाले जर सगळेच राईट आले तर सोडून तुम्ही सेकंड राऊंडला क्वालिफाय झाला, ते लक्षात घ्या. मॅथमॅटिक्स मध्ये बघा, मॅथमॅटिक्स साधारणतः 21 पर्यंत व्हायला पाहिजे. आउट ऑफ पण तुम्ही करू शकता. जनरल सायन्स पण त्याला तुम्हाला प्रॅक्टिस खूप करावी लागणार. जनरल सायन्स मध्ये साधारणतः 15 प्रश्न पकडा. जनरल सायन्स साधारणतः 15 प्रश्न आपण असं पकडूया. आणि जनरल अवेअरनेसला साधारणतः 15 पकडूया. तर ही तुमची जी रेंज होते ना, ही मला वाटतं साधारणतः 77च्या घरात जाते. घ्यावी 77च्या घरात. म्हणजे एवढा तुमचा साधारणतः हा तुमचा स्कोर व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. हा साधारणतः तुमचा स्कोर पाहिजे. एवढा 70च्या वरतीचा स्कोर गेला स्टुडंट्स, मग तुम्ही ओपन मध्ये असा की SC ST मध्ये असा, तुम्ही सेकंड राऊंडला क्वालिफाय झाला. सेकंड राऊंड म्हणजे काय, फिजिकल टेस्ट आहे. पण तुम्हाला याच्यामध्ये एकच एक्झाम द्यायची, हे लक्षात घ्या. इथे इंटरव्ह्यू नाही. आता याचे फायदे काय लक्षात घ्या, ह्या परीक्षेचे फायदे काय लक्षात घ्या. हे झालं सगळ्यांचं लिहून, एकदा हो बोला. येस, थँक्यू. आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात महत्वाचं निगेटिव्ह मार्किंग काय आहे समजून घ्या. बघा, तुम्ही जेव्हा कुठल्याही परीक्षेला बसता तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला त्याचं ना एक्झामचा पॅटर्न माहिती पाहिजे. सब्जेक्ट सिलेबस मध्ये निगेटिव्ह मार्किंग काय, लक्षात घ्या. निगेटिव्ह मार्किंग किती आहे स्टुडंट्स? 1/3 आहे, लक्षात घ्या. 1/3 म्हणजे काय, आपण एक असं गृहित धरूया, समजा एक 100 प्रश्न ए नावाच्या विद्यार्थ्याने अटेम्प्ट केले.
त्याच्यातले आपण असं करूया 70 त्याचे बरोबर आलेत आणि त्याचे 30 चुकलेत. म्हणजे चुकलेत ना, त्याला ते मल्टिप्लाय करणार 130, म्हणजेच किती 10, म्हणजे 3 10 30, हे 10 त्याच्या आलेल्या बरोबर वजा, म्हणजे त्याला किती मार्क्स मिळाले 60च मार्क्स मिळाले. पण समजा स्टुडंट्स बघा, जर समजा कट ऑफ आपण असं गृहीत धरूया, कट ऑफ त्यांचा लागला 64 ला लागला समजा, पण तुम्हाला 60 मार्क पडले, म्हणजे तुम्ही 4 मार्कांनी फेल झालात. पण समजा स्टुडंट तुम्ही हे निगेटिव्ह मार्किंगचे 30 प्रश्न केलेच नसते, तर कदाचित तुम्ही सेकंड राऊंडला क्वालिफाय झाला असता, कारण तुम्हाला 70 मार्क पडले होते. आणि म्हणून अशा वेळी काय लक्षात ठेवा, की जर समजा एखादा प्रश्न आपण ट्रेनिंगमध्ये घेतला नाही किंवा तुम्हाला समजा 100 पैकी 15 प्रश्न येत नाहीयेत, तर ते जबरदस्ती करण्याच्या मार्गावर जायचं नाही, कारण ते येत नाहीत म्हणजे ते 100% चुकणार. आणि चुकले की तुमचा वेळ गेला, वेळ गेला की निगेटिव्ह मार्किंग होणार. म्हणजे तुम्हाला समजा जर मला 75च प्रश्न येत असतील, तर सोडून ते 75 प्रश्न तुम्हाला राईट यायला पाहिजे. 25 प्रश्न जे येत नाही त्याच्यावरती विचार करायचा नाही, जे येत आहेत त्याच्यावरती विचार करायचा. हे क्लिअर सगळ्यांना? निगेटिव्ह मार्किंग क्लिअर? येस. आता आपण जाऊया त्याचं पासिंगकडे. बरेच मुलं विचारतात सर पासिंग किती आहे आम्हाला सांगा. आता बघा, नेहमी एक लक्षात सांगतो स्टुडंट्स, की कधीही ना पासिंगनी अभ्यास करायचा नाही. कारण काय होतं ना, की साधारणतः 100 मार्काचा पेपर आहे आणि तुम्हाला 40ला पासिंग, असं आपण 40ला पासिंग आहे. मग होतं काय माहिती, की मग आपण ना 40च्या हिशोबाने अभ्यास करायला चालू करतो. आणि मग ज्यावेळी तुमचं टार्गेट 40 असतं ना, तेव्हा तुम्हाला कुठेतरी 28 किंवा 22 मार्क पडतात आणि तुम्ही फेल होता. कारण का? कारण तुम्ही पासिंग काय ते टार्गेट ठेवलं. पण समजा जर तुम्ही हे टार्गेट ठेवलं, की माझा कमीत कमी 90 ते 95 प्रश्न माझे अटेम्प्ट व्हायलाच पाहिजे, तेव्हा कुठे सोडून तुमचे मार्क 70च्या वरती जातात, हे लक्षात घ्या. म्हणजे टार्गेट काय पाहिजे, की मॅक्झिमम नंबर ऑफ मला क्वेश्चन अटेम्प्ट करायचे, ते पण राईट, हे लक्षात घ्या. आणि बघ आता लक्षात घ्या, पासिंग म्हणजे काय, की आता आपण असं गृहीत धरूया. आता तुम्हाला एक अजून एक याच्यात कट ऑफ सांगतो बघा. एक कॉन्सेप्ट बघा, कॉन्सेप्ट पूर्ण समजून घ्या. पेपर पॅटर्न कसा असतो, कसे ते मार्किंग करतात, लक्षात घ्या. समजा स्टुडंट्स आपण असं गृहीत धरूया, बघा इथे ए आणि बी नावाचा विद्यार्थी आहे. समजा ए नी समजा 91 क्वेश्चन्स केले आणि बी नी समजा 78 केले. आता बघा, तुम्हाला पण क्लिअरली कळते की ए चा स्पीड चांगला आहे, कारण त्याने 91 प्रश्न अटेम्प्ट केलेत आणि बी नी 78 केले. आता समजा ए ला समजा मिळाले 44 आणि बी ला समजा मिळाले 64, बरोबर आहे. आता मला सांगा, दोघे जण पास झालेत का फेल झालेत? पास पास झाले. बरोबर. का पास झालेत? कारण त्यांचं पासिंग किती मार्काला होतं? 40. 40 मार्क्स. एक्झॅक्टली. पण आता असं आपण गृहीत धरूया, की पासिंग झालेल्या प्रत्येकालाच सेकंड राऊंडला जाता येणार नाही, हे लक्षात घ्या. मग इथे काय असतं ना, त्यांचा एक कट ऑफ लागतो आणि त्याला आपण म्हणतो मेरिट. आणि समजा त्यांचं मेरिट आपण असं गृहीत धरूया की 61 लागलं. मग आता सांगा स्टुडंट्स, कोण गेला सेकंड राऊंडला? बी. गेला. का बी गेला? कारण बी ला त्यांचा जो कट ऑफ लागलेला, त्यांची जी मेरिट लागली त्या मेरिटच्या वरती मिळालं. म्हणजे होतं काय माहिती का, बघा ए पास झालाय, पण त्याला तेवढे मार्क्स नाही मिळाले जेवढे त्याला मिळायला पाहिजे होते. तेवढे मिळायला पाहिजे होते, कमीत कमी 61च्या वरती त्याला नाही मिळाले. पण आता तुम्हाला एक लक्षामध्ये आलं का दीपा, याच्यामध्ये एक गोष्ट समजली, की ए ने 91 केले होते आणि बी ने 78 केले होते. म्हणजे स्पीड चांगला कोणाचा होता? ए चा. पण जरी त्याचा स्पीड चांगला असला, पण त्याच्याकडे काही नव्हतं, अॅक्युरेसी नव्हती. आणि म्हणून एक लक्षात घ्या स्टुडंट, स्पर्धा परीक्षांना, ह्या रेल्वेच्या परीक्षेला तोच विद्यार्थी पास होतो, बँकेच्या परीक्षेला तोच विद्यार्थी पास होतो ज्याच्याकडे स्पीड प्लस अॅक्युरेसी ह्या दोघांचा संगम असतो. लक्षात घ्या, तुमच्याकडे स्पीड आहे, अॅक्युरेसी नाही, काही उपयोग नाहीये. तुमच्याकडे अॅक्युरेसी आहे पण स्पीड नाहीये, तरी उपयोग नाहीये. पण तुमच्याकडे जर दोन्ही गोष्टींचा संगम असेल, तर सोडून तुम्हाला नोकरी मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. हा सगळ्यांना कॉन्सेप्ट क्लिअर झाला? दीपा क्लिअर आहे? दीपा, पूर्वा, शलाका, हनुमान? हा सर. यस, सगळ्यांना क्लिअर Yes, झाला? हे समजून घ्या. म्हणजे तुम्हाला स्पीड पण कळलेलं आहे, अॅक्युरेसी पण. मग टार्गेट काय ठेवायचं, की साधारणतः माझे 80 ते 85 प्रश्न माझे अटेम्प्ट व्हायला पाहिजे. मग आपल्याला किती अटेम्प्ट करायचे? तर बघा, प्रत्येक सेक्शनचं मी तुम्हाला कट ऑफ पण सांगितलेलं आहे, की साधारणतः एवढं माझं अटेम्प्ट व्हायला पाहिजे. लक्षात. त्याच्यातलं स्टुडंट्स आता आपण त्यांचे सब्जेक्ट बघून घेऊया. बघा, आता सब्जेक्ट पहिला होता आपला रिझनिंग. स्टुडंट्स, रिझनिंगलाच वेगळं नाव काय आहे?
रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स असं पण त्याला आपण वेगळं नाव देतो, इंटेलिजन्स. आता याचे टॉपिक्स लिहून घ्या, जे जे आपल्याला महत्वाचे आपण ते टॉपिक्स लिहून घेऊया. अनालॉगीज म्हणजे हे आपल्याला करायचंच आहे. काय लिहिलंय? अनालॉगीज लिहिलंय, ANALOGIS, अनालॉगीज. अल्फाबेटिकल अँड नंबर सिरीज हा एक टॉपिक फार महत्वाचा आहे. नंबर सिरीज हा तुम्हाला रिझनिंगला पण येतो, मॅथ्सला पण येतो, लक्षात ठेवा. नंतर स्टुडंट्स कोडिंग डिकोडिंग, नंतर मॅथमॅटिकल ऑपरेशन, आणि ज्याने ह्याचा अभ्यास केला ना स्टुडंट, तो RRB NTPC पण काढू शकतो आणि तो स्टाफ सिलेक्शन कमिशनचे पण टाइम पे आलेला आहे, त्यालाही तो फॉर्म भरू शकतो. 10वी-12वीच्या बेसवरती स्टाफ सिलेक्शन कमिशनचे पण टाइम टेबल आलेलं आहे, त्याला हाच अभ्यासक्रम आहे. मॅथमॅटिकल ऑपरेशन, ब्लड रिलेशनशिप, सिलॉजिझम, जम्बलिंग, वेन डायग्राम, डेटा सफिशियन्सी, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. माझी स्क्रीन दिसत नाही कोणाला? माझी स्क्रीन दिसते? Yes, sir, it's visible. दिसते ना? हो. प्राजक्ता, माझ्या मते पुन्हा एकदा रिलॉग इन कर. हो सर, दिसते आता. दिसते ना? हा, दिसते ना, ठीक आहे. तुझ्याकडे थोडस नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे नसेल दिसेल ती. नंतर घ्या, इथे द्या क्लासिफिकेशन. डिस्टन्स अँड डायरेक्शन. ओके, क्लिअर सगळ्यांना आहे? एवढे आपले टॉपिक सोडून रिझनिंग मध्ये करायचे. आणि एक आहे, इथे लिहितो बघा, कंक्लुजन्स. सॉरी, एक मिनिट. कंक्लुजन्स अँड डिसिजन मेकिंग. आणि शेवटचा अनालिटिकल रिझनिंग. नंतर क्लॉक, घड्याळावरती, आणि कॅलेंडर. गॅलिओ. एवढे आपले टॉपिक थोडं रिझनिंग मध्ये करायचे. बस, फार सोपे टॉपिक आहे. म्हणजे एकेका लेक्चर 2-2 टॉपिक होतात, एवढे सोपे टॉपिक आहेत स्टुडंट्स. म्हणजे आपल्याकडे वेळ सफिशियंट आहे, हे लक्षात घ्या. क्लिअर सगळ्यांना आहे? येस सर. येस. आणि ज्यांनी अजून Yes, ऍप्लिकेशन डाउनलोड नाही केलंय, प्रत्येकाला लिंक पाठवलेली आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी आपलं मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ओके, आता स्टुडंट्स लिहून घ्या मॅथमॅटिक्स. ज्याला आपण अंकगणित म्हणतो, मॅथ्स. सगळ्यात पहिला सिंपल टॉपिक आहे नंबर सिस्टम. हा लिहून घ्या स्टुडंट्स. एक मिनिट.
सिम्प्लिफिकेशन. आता याच्यामध्ये काय काय येतं बघा. ए टॉपिक बोर्ड मास, सिम्प्लिफिकेशन मध्ये बोर्ड मास, देन स्टुडंट्स डेसिमल्स. एका चॅप्टर मध्ये आपल्याला एवढे चॅप्टर शिकायचे. डेसिमल्स, फ्रॅक्शन्स, स्क्वेअर रूट, स्क्वेअर, पर्सेंटेज. क्लिअर सगळ्यांना आहे? म्हणजे हे टॉपिक सिम्प्लिफिकेशनच्या अंडरमध्ये येतात जे आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर लिहून घ्या स्टुडंट्स. एलसीएम, एससीएफ, एलसीएम अँड एस, ज्याला आपण काय म्हणतो लसावी मसावी. रेशो अँड प्रपोर्शन, रेशियो अँड प्रपोर्शन. एक मिनिट पुन्हा लिहितो. रेशियो अँड प्रपोर्शन. नंतर स्टुडंट्स पर्सेंटेज, पर्सेंटेजेस, मेन्सुरेशन, टाइम अँड वर्क, टाइम अँड वर्क झाले दोन्ही. नेक्स्ट घ्या टाइम, स्पीड अँड डिस्टन्स. सिंपल, सगळ्यात सोपा टॉपिक घ्या. सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट. सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट. प्रॉफिट अँड लॉस, अल्जेब्रा, जॉमेट्री. इथे लिहितो बघा. ट्रिगोनोमेट्री, ज्याला आपण म्हणतो त्रिकोणमिती. जॉमेट्री म्हणजे काय? भूमिती. अल्जेब्रा म्हणजे काय? बीजगणित. एज प्रॉब्लेम्स. घ्या, एवढे फक्त आपल्याला मॅथ्स मध्ये करायचे. क्लिअर आहे सगळ्यांना? हे आपल्याला मॅथ्स मध्ये करायचे. ओके, हे लिहून झालं का? Yes, sir. हा सर. येस, थँक्यू थँक्यू. आणि इथे एक लिहून घ्या अजून एक. एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स. एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय? DI, डेटा इंटरप्रिटेशन. ग्राफ वरती प्रॉब्लेम असतात. एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स. नेक्स्ट बघा स्टुडंट्स, घ्या तिसरा सब्जेक्ट जो होता आपला जनरल सायन्स. त्याच्यामध्ये बघा स्टुडंट, हा तुम्हाला माहिती ना 25 मार्काला आहे. त्याच्यावरती 25 प्रश्न सेपरेट पडणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली काय विचारतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. फिजिक्स वरचे काही प्रश्न बेसिक, आपण केमिस्ट्री आणि बायोलॉजी. ओके, बेसिक लेवल 8, 9, 10 स्टँडर्ड वरची असते. म्हणजे वॉटरचा फॉर्म्युला काय? H2O.
आपला सिलेंडर जो असतो घरी त्याच्यामध्ये कुठला वायू असतो, माणसांमध्ये टोटल हाडं किती असतात, तर हे सगळे साधारणतः बेसिक प्रश्न असतात. ओके, हे लक्षात घ्या. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीवरती येणार. आणि स्टुडंट चौथा सब्जेक्ट जो होता तो म्हणजे तुमचा जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेस. आता जनरल अवेअरनेस म्हणजे स्टुडंट बघा, दोन पार्ट पडतात. एक करंट अफेअर्स, आपण 3 पार्ट पडले. करंट अफेअर्स तुम्हाला साधारणतः मी पूर्ण बायफर्केशन करून देतोय. करंट अफेअर्स, नंतर जी के. सर स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाहीये का? शलाका दिसायला पाहिजे स्क्रीन का? एकदा परत रिलॉग इन कर. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना स्क्रीन? हा दिसायला सर. ओके, दिसते येस सर. Yes, sir. दिसते सर. दिसते ना, ठीक आहे. करंट अफेअर्स, जी के आणि स्टॅटिक जी के. स्टॅटिक जी के हा फार टॉपिक. आता करंट अफेअर्स मध्ये स्टुडंट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ह्याच्यामध्ये लास्ट 4 मंथ्स हे रेफर करायचे. आता ते कशावरती येणार त्याचं मॅडम लेक्चर घेतीलच, कारण करंट अफेअर्स जी के, स्टॅटिक जी के मॅडम घेतात. तर तुमचे दोन सेशन प्रत्येकावरती होतील, डोंट वरी. लास्ट 4 मंथ्स करंट अफेअर्स म्हणजे समजा तुमची एक्झाम जर समजा जून मध्ये होणार असेल, साधारणतः मार्च, एप्रिल, मे एवढं तुम्हाला वाचणं गरजेचं. मग त्याच्यामध्ये करंट अफेअर्स मध्ये नेमकं काय वाचायचं ते मॅडम सांगतील तुम्हाला. ओके, आणि आपलं जे वेबसाईट आहे ते पण सांगतो. आपल्या वेबसाईटला बघा, आपलं एक्झाम पोर्टल आहे, exams.vikas.sawan त्याच्यावरती आपण डेलीचं जीके टाकतोय, डेलीचं करंट अफेअर्स टाकतोय. त्याचं नोट डाऊन करून घेतो तुमच्या बुकमध्ये. जीके मध्ये स्टुडंट्स बघा, साधारण तुम्हाला रेफर काय करायला सांगतो बघा. जीके जो पार्ट आहे, म्हणजे याच्यामध्ये सध्या तुम्ही ह्याच्यावरती समजा एक म्हणजे सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमचा हा थोडस हिस्ट्री, थोडस इंडियन पॉलिटी, आणि थोडस तुम्ही समजा जर याच्यावरती जॉग्राफी जरी केलं, जॉग्राफी तरी चालू शकतं. पण ह्याला जास्त फोकस करू नका. वरच्यावर वाचा, पाठ करायचं काही नाही. खूप वेळा वाचायचंय. एखादं पुस्तक तुम्ही 5-6 वेळा वाचल्यावरती ते तुमच्या माइंडमध्ये फिट राहतं, आणि त्याच्यावरती जर एखादा प्रश्न आला की तुम्ही तो सोडवू शकता. लक्षात घ्या. स्टॅटिक जीके म्हणजे काय समजून घ्या. स्टॅटिक जीके म्हणजे काय सोडून ज्या गोष्टी ऑलरेडी घडलेल्या आहेत त्या, आणि पुन्हा त्या घडल्या तरी तसंच असणार आहे. म्हणजे समजा आता मी तो तुम्हाला प्रश्न विचारला, गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे सांगा पटकन. मुंबई. मुंबईला, बरोबर. आता प्रत्येकाला माहिती आहे की गेटवे ऑफ इंडिया हा मुंबईला आहे, बरोबर आहे. आणि मला पूर्वा तू सांग, हाच गेटवे ऑफ इंडिया 10 वर्षांनी कुठे असणार आहे? मुंबई. मुंबईला. म्हणजे तो चेंज होणार नाही. मुंबईलाच असणार. किंवा आता मला सांगा, रेड फोर्ट कुठे? रेड फोर्ट दिल्ली. लाल दिल्लीला, बरोबर आहे. आता लाल किल्ल्याचं महत्व काय मला दिल्ली. सांगा लाल किल्ल्याचं महत्व काय आहे? स्टुडंट्स, 15 ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं प्रत्येकाला काय देतात? आपल्या देशाला संबोधतात. ओके, म्हणजे हा कुठे? दिल्लीला आहे. अशा प्रकारचे बरेचसे तुम्हाला, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कधीही नाही बदलणाऱ्या, ज्या फिक्स आहेत त्याला आपण काय म्हणतो? स्टॅटिक जीके. हे लक्षात घ्या. क्लिअर सगळ्यांना हे? येस सर. येस. चलो, येस सर. येस. आता स्टुडंट्स तुम्हाला मी हे देतो होमवर्क, लिहून घ्या. होमवर्क मध्ये तुम्हाला काय करायचं सांगा. सगळ्यात पहिला ऑनलाईन बुक ऑर्डर करणे. ते बुक, कुठलं बुक मागवायचं ते तुम्हाला सांगतो मी. ते त्याचा फोटो पाठवतो. तर तुम्हाला ऑनलाईन मिळत नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला मागवून देईल, काही प्रॉब्लेम नाही. पण ते एक बुक मागवून घ्या. नंतर स्टार्ट ऑनलाईन ऑनलाईन बुक आहे ते कुठलं सांगायला सांगतो. म्हणजे ऑर्डर ऑनलाईन बुक ऑर्डर करा तुम्ही Amazon वरून, फ्लिपकार्ट वरून. ते कोणतं ते सांगणार मी तुम्हाला.
उद्या सांग, मी तुला ग्रुपला मी टाकतो तुझा फोटो. आपला एक ग्रुप बनवणार आहे मी, कारण अजून 22 तारखेपर्यंत बरीच मुलं जॉईन होणार आहेत, लक्षात घ्या. स्टार्ट जीके रीडिंग. तुम्हाला मी सांगितलं 15 ई बुक्स मी तुम्हाला देणार आहे, आठवता का? मी बोललो होतो. हो सर. हा, ते प्रत्येकाला आता एकदा आपलं लेक्चर झालं, एकदा ग्रुप बनवला की एकदाच टाकतो ग्रुपवरती, प्रत्येकाने डाउनलोड करून आपल्याकडे सेव्ह करून ठेवा. ते तुम्हाला IBPS, SBI, RBI, इन्शुरन्स, स्टाफ प्रत्येक परीक्षेला उपयोगी पडणार आहे. हे तुम्हाला एकदा ग्रुप झाला की तुम्हाला उद्या टाकून देतो 15 ई बुक. त्याच्यातलं जीके वाचायला चालू करा. जीके स्टॅटिक जीके रीडिंग, स्टॅटिक जीके हे पण वाचायला. हे वाचण्याचे विषय तुम्ही चालू करा, थोडं काही प्रॉब्लेम नाही, कारण ते तुम्हाला वाचलेच गेले पाहिजेत ते, कारण ते वाचनाचा सब्जेक्ट आहे. ओके, आणि आता तुम्हाला काय करायचं सांगतो बघा. करंट अफेअर्स सध्या वाचू नका, ते मॅडम सांगतील तुम्हाला काय वाचायचंय. हे एक झालं. दुसरी गोष्ट, 1 ते 40 वर्ग लिहून काढा. तुम्ही दोन नोटबुक बनवायच्या, 3 बनवा, एक रिझनिंग साठी, एक मॅथ्स साठी आणि जीके साठी. जे जे तुम्ही वाचाल ते नोट डाऊन करत जायचं, महत्वाचे पॉईंट. आता 1 ते 40 वर्ग हा स्क्वेअर आहे, हे तुम्हाला तुमच्या नोटबुकच्या मागे पेनाने लिहून काढायचे. आणि एकदा लिहून काढल्याच्या नंतर ज्या ज्या वेळी तुम्ही फ्री असाल त्या त्यावेळी त्याला वाचायचं, पाठ करायचं. 40च्या पुढचे 1000 पर्यंत मी शिकवणार. क्लिअर सगळ्यांना? हे 1 ते 25 टेबल हे गेले. 1 ते 25 टेबल पाठ करायचे. हे तुमचं 22 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. 1 ते 25 टेबल. आणि फ्रेंड्स 1 ते 20 क्यूब्स घ्यालून पटकन. 1 ते 20 क्यूब्स हा तुम्हाला दिलेला होमवर्क आहे. पुस्तक कोणतं मागवणं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता ग्रुप पुन्हा टाकतो, ते मागवून घ्या इमिजिएटली. ओके, त्याच्या अगोदर स्टुडंट, जर समजा तुम्हाला जीके साठी पण एखादं जर हिंदीमध्ये बुक मागवायचे असेल, कारण मराठीत बुक्स कुठले चांगले मिळत नाहीत, लक्षात घ्या. कारण ही सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती, एक तर इंग्लिश किंवा हिंदी प्रेफर करा. तर बघा, आता तुम्हाला एक बुकचं नाव सांगतो, स्पेशली जनरल, ते बुकचा फोटो पाठवून देतो मी, लिहून घे. कुठलं मागवा? लुसेंट पब्लिकेशनचं. लुसेंट पब्लिकेशन 160, हा, हिंदीमध्ये मागवायचं. 160 किंवा 180 रुपयाला मिळतं ते फक्त. हे फक्त लुसेंट, फक्त जीके साठी, लक्षात घ्या. आणि दुसरं जे मी सांगणार आहे तुम्हाला मागवायला, ते त्यात सगळं आहे, मॅथ्स आहे, रिझनिंग सगळं आहे, पण ते वेगळ्या पब्लिकेशनचं. ते क्लिअर? एवढं सोडून तुम्हाला करायचं आहे. आजचं सेशन मी आपलं रेकॉर्ड झालेलंच आहे, ते मी तुम्हाला पाठवून देईल. आणि आपलं आता जे नेक्स्ट सेशन होणार आहे ते शक्यतो आपण स्टुडंट शनिवारी घेणार आहोत, लक्षात घ्या. पण शनिवारपर्यंत तुम्हाला करायचं काही स्टुडंट्स, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवस तुमच्याकडे आहेत. हे पहिला करून घ्या काम. 1 ते 40 वर्ग मागे लिहा, 1 ते 25 टेबल लिहून घ्या आणि 1 ते 20 घन लिहून घ्या. त्या 3 दिवसामध्ये मी जे आता ग्रुप बनवण्यावरती जे टाकणार आहे त्यातलं हे एक बुक मागवून घ्या इमिजिएटली, आणि हे एक बुक मागवून घ्या. आणि 15 पुस्तकं मी तुम्हाला देतोय व्हॉट्सअपला. क्लिअर सगळ्यांना? हे अजून कुठलं पुस्तक आहे? काय बोलताय? अजून कुठलं पुस्तक आहे लुसेंट सोडून? हे ते मी त्याचा फोटो टाकणार आहे ग्रुपला. चालेल, फक्त लुसेंट मागवायचं ना? आपण एक व्हॉट्सअपला ग्रुप बनवतोय उमेश. ओके, त्याच्यामध्ये ते पुस्तकाचा मी फोटो टाकणार आहे, ते मागून घ्या. आणि एक लुसेंट पब्लिकेशनचं एक जीके साठी हिंदीमध्ये बुक मागून घ्या आणि त्याचा अभ्यास करायला स्टार्ट करून टाका. बघा, ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की करंट अफेअर्स आणि जीके त्याचं वाचन जो चांगलं करेल, ज्याचं अवांतर वाचन असेल, आणि ज्याला 45 पैकी समजा 40 मिळाले, तुमचं सिलेक्शन झालं समजायचं. कारण रिझनिंग आणि मॅथ्स तुमचं मी करणारच आहे, पण तिथे तेवढं करून तुम्हाला उपयोग नाही. तुम्हाला मेरिटला यायचंय, तर मेरिटला येण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 45 पैकी 30 मार्क पडलेच पाहिजेत, हे लक्षात घ्या. जेणेकरून तुमची टोटल ही 80च्या घरात जायला पाहिजे. आणि आपल्याकडे आपण अगोदर क्लास चालू केलेले, बऱ्याचशा लोकांनी फॉर्म भरले पण ट्रेनिंग चालूच नाही केले. आपण अजूनही फॉर्म भरण्याची डेट संपलेली नाही आणि तुम्ही 4-5 महिन्या अगोदर तयारी करताय, हे लक्षात घ्या. आणि ह्याच्यानंतर स्टुडंट्स प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला मॉक टेस्ट देणार आहे. एकदा आपला सिलेबस झाला की मॉक टेस्ट माझ्याकडनं तुम्हाला मिळणार आहे, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. जे मी सांगितले ते तुम्हाला मिळणार आहे, लक्षात घ्या. आणि जे मी तुम्हाला करायला सांगतो ते आवर्जून करा. क्लिअर सगळ्यांना? हे यस सर. यस. ओके, आतापर्यंत आपलं जे काही झालं
त्याच्यामध्ये कोणाला काही विचारायचं काही डाऊट आहे का? Yes. जर काही डाऊट नसेल तर नो करून टाईप करा चॅट बॉक्समध्ये, जेणेकरून आपल्याला सेशन एंड करायला मग